काही मोजक्याच क्रांतिकारकांनी लढाई उभा केली आणि भारत देशाला स्वातंत्र्य केल्याचा इतिहास 75 वर्षाचा आहे, लई जुना नाही. आणि त्याच क्रांतिकारकाचे वारस आहोत आम्ही. आहोत का नाही? का तुम्ही मुरदाडाचे वारस आहात? क्रांतिकारकाचे वारस आहात का मुरदाडाचे? मग क्रांती करायला तयार आहात का? नक्की. जेलमध्ये जायला तयार आहात? कोणता गुन्हा केलात म्हणून चाललात? शिक्षण घेतलंय, रोजगार मागितला हा गुन्हा केलात. दुसरा कोणता गुन्हा केलात? शिक्षण घेतलं, शिक्षण घेऊन गुन्हा केला म्हणून जेलमध्ये चाललात. मग तुम्ही आता जेलमध्ये जामीन आपणाला मागायचा नाही. आपणाला सोडून दिलं तर सुद्धा बाहेर आपणाला जेलमध्ये जोपर्यंत हे सरकार आणि राज्यातली जनता पेटून रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत हे सरकार राज्यातल्या बेरोजगारावर राईट टू एज्युकेशन सोबत राईट टू सर्व्हिसचा कायदा करत नाही. तोपर्यंत आपल्याला जेल मधून बाहेर निघायचं नाही. आहेत का तयार? आला साहेब आता आम्हाला जेलमध्ये. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे, आम्ही कायदा मोडणारे नाही. आम्ही शिक्षण घेऊन गुन्हा केलाय, आम्हाला घाला आता जेलमध्ये. या आम्हाला घाला जेलमध्ये. आता नाही तर तासाभरानं का होईना तुम्ही आम्हाला घालणारच आहात. का घाबरताय आता आम्हाला जेलमध्ये घालण्यापासून? सगळा लवाजमा आलेला इकडं तिकडं का गेला आता? हा लवाजमा जिकडं तिकडं का शांत बसले? माझे पोलीस बांधव आता निवांत बसले. हे काय झालं? हे सगळे पोलीस बांधव असे का जातात? आम्हाला घेराव घातला होता आत्ता आणि तुम्ही सगळे कुठे गेलात? घाला आम्हाला जेलमध्ये. येरवाळी घाला, येरवाळी. येरवाळी जेलमध्ये घाला. साठे साहेब, ओ साठे साहेब, आम्हाला जेलमध्ये घाला. आम्ही आता जेलमध्ये जाण्यात सज्ज आहोत. लावा साठे साहेब तुमची यंत्रणा कामाला आणि आम्हाला उचलून एका आरोप्यासारखं उचलू मध्ये टाका. उचलू मध्ये टाका. आता हे राज्यातलं सरकार दरोडेखोराला मध्ये टाकू शकत नाही. हे बघा, हजारो कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या हजारो कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या लोकांना जेलमध्ये टाकू शकत नाहीत. त्यांना पक्षात घेऊन मंत्री करतात. आता जेला रिकाम्यात, तर आता आम्हाला निरपराध जनतेला तुम्ही आम्हाला मतदान देऊन निवडून दिलात, हा मोठा गुन्हा केला म्हणून टाका आम्हाला जेलमध्ये. अरे जेलची संख्या वाढायला लागली साठे साहेब. हे पळून जातील म्हणून मी आधीच ह्यांना पळवलं. संख्या आली 5-7 आणखी अजून सुद्धा लागलेत आणि तुमच्यात परिवर्तन व्हावं. ऐकलं का? आपल्यामध्ये परिवर्तन व्हावं. अजूनही आम्ही बोलतो जेल भरो आंदोलन सारखं आंदोलन का आपल्याला काय करायचं साहेब? तो असताना नाही, आम्हाला रोजगार नाही, आम्ही उपाशी मरतोय. आमचे लेकरं उपाशी मरतायत. चटणी भाकरी इथं भुरका मिरची खाल्ली आम्ही. हे माऊलीची परिस्थिती बघा. पोटात आग पडते, आग. ताट आणि वाटी विकून आंदोलनाला आली आहे ही बाई. ही आमची माई ताट आणि वाटी विकून आंदोलनाला आली आहे. अरे निर्दयी सरकार.